हे दोन. तर याला संकल्प झाला. संकल्प म्हणजे इच्छा उत्पन्न झाली, पण नुसती इच्छा नव्हे, इच्छेमागे ती इच्छा पूर्ण करण्याची जी प्रेरणा आहे त्याला संकल्प म्हणतात. संकल्प सोडण्याचा अर्थ करणं तर आहेच, पण त्याबरोबर त्याला लागणारी शक्ती आहे ती दृढ संकल्प पाहिजे की होणार. परमात्मा कसं आहे, अरे तो संकल्प स्वरूपच आहे, त्यामुळे संकल्प झाला बरोबर एकदम विश्व सुरू झालं. आदि संकल्प त्याला ओंकार. ज्ञानेश्वर महाराजांनी बघा वंदन केलंय ना, ते आहे ओंकार. ओंकार आणि ते नाम आहे असं सत्पुरुषांचं म्हणणं. तुम्ही जे नाम घेता ते आहे, ती शक्ती त्यामध्ये आहे. तेव्हा हा जो संकल्प झाला त्या संकल्पाचा अर्थ असा की माणसाला एकटेपणाने करमत नाही, म्हणून तो जसं मी दोन व्हावं किंवा अनेक व्हावं म्हणतो तसं परमात्मा अनेक झाला. हे की नाही, इंग्लिश मध्ये याला अँथ्रोपोमॉर्फिझम म्हणतात, ऑफ ह्युमन टाईप. अँथ्रोपो म्हणजे मनुष्य, बरं का. हे माकडं असतात ना, ते अँथ्रोपॉइड म्हणतात, माणसासारखी माकडं. तसं अँथ्रोपोमॉर्फ म्हणजे रूप. तर ईश्वराला मानवी रूप देऊन विचार करणं त्याला अँथ्रोपोमॉर्फिझम. तर हे जे आहे संकल्प निर्माण झाला, विश्व निर्माण झालं, माणसाच्या बुद्धीला पलीकडे जाता येत नाही. नाही तर काय आहे, का झालं माहिती नाही, झालं खरं. बरं महाराज छान सांगायचे. महाराज म्हणायचे कुठे भानगडीत पडता म्हणायचे. बरं का, आता हे विश्वाचा विचार करणारे शास्त्र विज्ञान पंडित असतात ना, कोणी बँक थिअरी म्हणतो, कोणी काय म्हणतो, कधी काय नाना तरी. विश्व झालं कसं, याला हायपोथेसिस असं म्हणतात. अभ्युपगम, ते दोन्ही अर्थ समजायचे नाही आपल्याला. हे काहीतरी थिअरी काढायची त्याची, बरं का. तर महाराज काय म्हणाले, एक बाप आणि मुलगा एका झोपडीत राहत. तेव्हा एकदा कोणीतरी आग लावली झोपडीला. तेव्हा मुलगा बाहेर आला आणि बापाला म्हणला, अहो बाहेर या, आग लागली झोपडीला. कोणी लावली दाखव आधी म्हणले, म्हणजे बाहेर येतो मी म्हणाले. आणि त्याचा निकाल लागायचा नाही. तसं शहाण्या माणसाने विश्व का निर्माण झालं, केव्हा निर्माण झालं, कसं झालं विचार न करताना आज नाम घ्यावं म्हणाले. बरं का, याला उत्तर नाही हो. आता ती थिअरी ज्ञानेश्वर महाराज वेदांतीच आहेत, त्यामुळे ते सांगितलं की बस संकल्प झाला. तैसे अमृती तिये विशुद्धे महदारी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागते. तर हा अमर असलेला हा जो परमात्मा आहे, ब्रह्म किंवा परमात्मा, त्यामध्ये नाना तऱ्हेचे आकार निर्माण होऊ लागले. मग निर्विलकाची भरडी फुटे आदि संकल्पाची विरोधी आणि ते सगळेचे मोडून ढोंडी ब्रह्मगोलकांच्या. तर आदि संकल्प झाला तर निर्विकल्पच आहे तिथे. विकल्प हे मानवी धर्म आहे मनाचा. हा मानवी धर्म तिथे कसा असेल म्हणून आता पुन्हा सांगतो. ते भागवतातलं थांबून धरलं होतं की हे सगळे प्राणी निर्माण केले, ब्रह्मदेवाला समाधान झालं नाही. बघा काय हे की नाही, याला थिइझम म्हणतात, ईश्वराच्या भाषेमधून सांगायचे. त्याला देवाला समाधान नाही आणि मग माणूस निर्माण केला आणि एकदम थांबला निर्मितीला. शांत वाटलं, वा का रे बुवा, त्याला विश्व निर्माण त्याचा विचार करण्याची शक्ती आहे. पाहिल्यावर वाटलं बस माझं काम झालं. आणि आश्चर्य वाटेल आपल्याला काय आहे, ह्या सगळ्या ज्या व्हिजन्स आहेत, इंटेलेक्च्युअल व्हिजन्स, या बौद्धिक ज्या काही दृष्टांत आहेत, हे थोर पुरुषांनाच होत असतात. इंट्युइशन त्याला स्फूर्ती लागते. हे नवीन रागरचना करणारे जे गवई असतात ना, त्यांना असं दिसतो तो राग समोर जणू काय, आणि ती रचना करतात. बरं तसंच आहे. तेव्हा त्याला जे झालं की या विश्व निर्माण करताना समाधान झालं माणूस पाहिल्यावर. याचा अर्थ असा, आता इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती शास्त्र सांगतं, आता माणसाच्या पुढची पायरी काय आहे. आता माकडं होतो ना आपण, आता माकडातून माणूस आला. माकडामध्ये मानवी धर्म, शरीराचे सगळे धर्म आहेत. त्यांना विटाश पण आहे, त्यांना खेळाची जाणीव आहे, त्यांना मान अपमानाची जाणीव आहे, सगळं जण आहे. म्हणजे जे माणसासाठी माकडं असतात ना त्यांना. तेव्हा मग पुढची काय अवस्था आहे त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेव थांबला. हे लोक काय म्हणतात, एक तेयाड चार्डिन म्हणून एक फ्रेंच पादरी होता, त्याने फेनॉमिनन ऑफ मॅन म्हणून ग्रंथ लिहिला, जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. तेव्हा तो काय म्हणतो, आता फरक जो होईल तर माणसाच्या देहामध्ये होणार नाही, मनामध्ये होईल. आणि ते
सत्पुरुष करा असं म्हणतात. सत्पुरुष केवढाही मोठा झाला ब्रह्मज्ञानी माणसासारखा माणूसच असतो. त्याला रोग होतात, त्याला ताप येतो, त्याला अन्न लागतं, सगळं आपल्यासारखं आहे. त्याचं मन मात्र निराळं. खरी उत्क्रांती आता खरं इव्होल्युशन असेल तर ते तिथे आहे. बरं का सांगायचंय तुका आपल्याला त्या संकल्पामध्ये एकदम निर्णय विश्व निर्माण होऊ लागलं. तुम्ही म्हणाल याला पुरावा काय? याला पुरावा ज्ञानेश्वर महाराज. तिथे थांबायचं नाही यार, आले ते धड आधी कळत नाही. बरं एका विद्यार्थ्याला मी उत्तर दिलं तसं मी देईन. बरं का ते बरोबर आहे. शंकराचार्यांच्या बद्दल निघाला विषय. काय म्हणले माया माया शंकराचार्य सांगतात. काय म्हणले सांग? तर म्हणलं तू कुठला आहेस? मी केरळाचा आहे. शृंगेरीला जाण ते बोला विचार म्हणलं शंकराचार्याला. मला काय त्याला विचारतोस? काय म्हणलं म्हणले उत्तर टाळणं आहे. विचारणाऱ्याच्या शहाणपणावर उत्तम अवलंबून आहे म्हणलं. त्याला दुसरं काय सांगायचं म्हणलं. अरे कसं सांगणार? विश्वाचं आधी कारण कसं सांगणार? सत्पुरुषांचं म्हणणं असं तुम्ही आपल्या खांद्यावर बसू शकता का? नाही. हे जर खरं तर विश्व ज्या विश्वामध्ये तुम्ही आहात त्या भागाला विश्वाचं ज्ञान होईल अशक्य गोष्ट आहे. दी पार्ट कॅन नेव्हर बी इक्वल टू दी होल. कसं शक्य आहे? पण एक आहे तोच त्यात विलीन झाला. माणूस अविच्छिन्न भाग आहे विश्वाचा. त्यामध्ये तो विश्वात विलीन होऊन गेला तर राहील. मग राधाकृष्णांनी फार छान सांगितलंय. मग म्हणजे त्याला प्रश्न उरतच नाही. विचारतो कोणाला म्हणाले मग दी प्रॉब्लेम डिसअपियर्स. बुद्धी थांबते ना, संपलं की मग प्रश्न नाही. म्हणून उपनिषद सांगतात भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय. आणि लक्षात ठेवा संशय कमी होत जाणं हे परमात्मा स्वरूपाकडे सरकण्याचं चिन्ह आहे. काही साधन तुम्ही करा त्याच्या अस्तित्वाविषयी अधिकाधिक खात्री होत जाणं आणि शेवटी मी जितका खरा आहे तितका तो. याच्या पुढची पायरी म्हणजे मी नाहीच, तोच आहे म्हणजे संपलं, तोच आहे. मग पुढे म्हणाले तया एकैकाचे भीतरी पाहिजे तर विजयाच्या ती भरले देखीजे माझी होती जाती नेणीजे लेखा जीवा. तुम्हाला लेखा जीवा म्हणजे अकाउंट. ते लेखापाल असतात ना, ते अकाउंटंटच म्हणतात त्याला. तुम्ही या जीवाचा हिशोब ठेवायचं म्हटलं तर शक्य आहे का? साधं घ्या. आपण मानव आहोत ना, या विश्वामध्ये दरवर्षी किती माणसं जन्माला येतात, किती माणसं जातात. अरे काही हिशोब ठेवणं किती कठीण आहे. अंदाजानं कोट्यावधी म्हणतात नाही का. हे साधं माणसाबद्दल अफाट जीवसृष्टी आहे. त्यांच्याबद्दल कोण ठेवणार हा सगळा एवढा हिशोब नाही का. मग त्यांनी किती छान सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. या सगळ्यामध्ये ज्याने संकल्प केला त्या संकल्पाचं बीज आहे हे जर ध्यानात ठेवलं तर संबंध ज्ञान झालं. म्हणजे वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता. तुकाराम महाराज सांगितलं की इतक्या साऱ्या गोष्टी जगात चाललेल्या आहेत त्या प्रत्येकामध्ये त्याची सत्ता आहे, त्याची सत्ता आहे हे लक्षात ठेवणं म्हणजे हा जो अवाढव्य पसारा आहे त्याचा अर्थ करण्यासारखा आहे. याला महाराजांचा एक दृष्टांत आहे तुम्हाला सांगू, फार अप्रतिम आहे. काय सांगू? म्हणाले एका माणसाला त्याच्या बायकोनी स्वेटर मिळला, लोकरीचा स्वेटर, मोठा स्वेटर मिळला. किती गुंतागुंत त्यामध्ये, निरनिळ्या रंगाचे ते लोकरी, त्यात ते फिगर म्हणजे चित्र सुद्धा काढतात. काय सगळे याला वाटतं काय कौतुक आहे बा. तर त्याची आई काय म्हणाली, अरे कौतुक कसलंय, हे इथे संपलं ना ते स्वेटर, त्याला ती गाठ आहे ती उकल आणि नुसतं तो डोळं ओढीत जा, समजलं स्वेटर सुटून जातो म्हणाली. एवढा गुंतागुंतीचं स्वेटर, ती कळ सापडली तर गुंडा पुन्हा पहिल्यासारखा तयार करता येईल. हे जसं तसं परमात्मा सगळीकडे चिद रूपानं, जाणीव रूपानं अस्तित्वात आहे. ती माझ्यातली जाणीव मला कळली की जगातले संबंध कळायला पाहिजे. म्हणून आदौ ब्रह्मास्मी, पहिला अनुभव मी ब्रह्म आहे. अनुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात सर्वम खलु इदम ब्रह्म. पहिल्यांदा मी ब्रह्म आहे, मग मी सत्य आहे तर सगळं तेच आहे. आणि आहे आपण आतमध्ये जसे आहोत तसं बाहेर दिसतं आपल्याला. तर मी जर परमात्मा स्वरूप झालो तर मला परमात्मा स्वरूपच दिसेल बाहेर, ज्यात शंका आहे. ते सुद्धा सांगून ठेवतो. म्हणजे तुकाराम महाराज आपल्या बायकोला बायको म्हणत होते हो, नाही तर ब्रह्म म्हणजे सगळीकडे माझ्याच बायकात म्हणलं. तसं नाही ते व्यवहाराची दृष्टी ही निराळी आहे, ही अनुभवाची दृष्टी आहे.
की त्याने दिलेलं आहे सगळं, त्याचं साम्राज्य आहे, ही भावना राहते, अहंकार नाही राहत. बर, पुढे म्हणाले मरतया ब्रह्मगोलकांचे अंशाश प्रसवती आदि संकल्प असमास, हे असो ऐसी बहु असं सृष्टी वाढे. बीजातून झाड, झाडातून बीज असं होत 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 काय विचारू नका. एक लहानसं आणखी एक सांगतो आपल्याला. आधी झाड का आधी बीज, आधी अंड का आधी कोंबडी आहे ना, असं एक बरं का सुटतच नाही प्रश्न. याचं कारण असं आहे, याला की नाही अल्टिमेट प्रॉब्लेम्स असं म्हणतात. हे अंतिम प्रश्न आहे, समस्या आहे, या माणसाच्या बुद्धीला सुटत नाही. माणसाला थांबावं लागतं तिथे, नाही बुवा संपलं, हे अधिकच आहे, कारण आहे त्याचं. आम्ही जो विचार करणार तो काळामध्ये विचार करणार, आधी आणि नंतर हे कालाच माप आहे. आणि विश्व निर्माण जेव्हा झालं तेव्हा काळ अस्तित्वात नव्हता, पुढे जेव्हा वाढायला लागलं तेव्हा काळ अस्तित्वात होता. तेव्हा काळामध्ये राहून कालाच्या पलीकडचं उत्तर आपल्याला मिळणं कठीण आहे, म्हणून ते देता येत नाही. बरोबर, मग दोन्ही बरोबरच समजायला पाहिजे, असं याचा अर्थ. शहाण्या माणसाने की याच्यात पडू नये. मी सांगितलं विषय आलाय, आपल्याला सांगायला पाहिजे. आहे सुंदर रम्य विषय आहे, परंतु त्याचा आचरणाला मोठा उपयोग आहे अशातला भाग नाही. ते न कोणसुद्धा ते आधी सत्पुरुषांचं म्हणणं बरोबर आहे. तुम्हाला गोड पदार्थाची काही कल्पना नाहीये आणि तुम्ही हा केला आणि साखर तोंडात घातली, गोड लागायची. तसं हे आहे, हे काही ज्ञान नसताना साधन केलं तर सगळं समजतं आणि ते समजावही खाज नाहीशी होते. ते त्यात काहीच अर्थ नाही असं होतं. बरं, म्हणजे नाथांनी तर काय वर्णन केलंय भागवतात. ते म्हणाले आतापर्यंत वेदांतांनी किती विचार केलाय, खूप वेदांतांनी विचार केलाय. तर म्हणजे एका माणसाने ऊस खाल्ला आणि त्या चोरट्या टाकल्या, तुम्ही त्या चोखल्या तर काय मिळेल त्यामध्ये. तसं ज्याच्यावर एवढं चरवित चरवण झालेलं आहे त्याच्यावरती मी आणखी काही विचार करणं म्हणजे वेडेपण आहे. नादाने सांगितलेलं आहे. बरं, पुढे मग परी तुझे नाही एकला परमात्माची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा. मग समरी केली, सारांश सांगितला की एकत्वाने संचार केलेला आहे परमात्मानं, पण दिसतो अनेकत्वानं. मी सांगितलं याला मानवी उत्तर एकच आहे की व्यक्ती बनायचं आहे परमात्माला, आणि व्यक्तीमध्ये जितकं जास्त प्रगट होता येईल तेवढं प्रगट व्हायचं आहे. दी फिलॉसॉफी ऑफ इंडिव्हिज्युएशन. कायच कारण सांगतो, अगदी सोपं कारण आहे. इतके आपण स्त्री पुरुष इथे आहोत, प्रत्येकाला काहीतरी व्हावंसं वाटतं. बघा झालं वा संपलं असं वाटतं का? अरे ते संपलं म्हणजे तेवढ्या पुरतं, पुन्हा आलं पुढचं, नाही का? एका बाईने बघा प्रश्न विचारला, MA झालेली आहे बाई, ती कधी कधी येते निरूपणाला. अहो म्हणाले कसं आहे, असं नाही 2 मुलं झाल्यानंतर आपण बंद करतो का नाही. मग म्हणाले आणखी व्हावं असं वाटतं, असं कसं आहे, कुठे आहे याच्यामध्ये. तर मी आधी म्हणलं बुवा पुरुषाला मुलं नसतात तेव्हा काय वाटतं त्याला कोण आठवतं. तेव्हा तुम्ही विचारला प्रश्न बरोबर आहे, पण म्हणलं बाई पुन्हा मूल होऊ नये हे वाटणं काय आहे. वाटणं व्हावं या वाटण्याचं नकारात्मक रूप आहे की नाही. हा म्हणलं आहे बरं. मग म्हणलं कसं, म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये मला आणखी मूल नको, हे सुद्धा मूल असण्याचा दुसरा भाग आहे. एक होकारात्मक एक नकारात्मक. मग म्हणलं मग त्या म्हणाल्या म्हणले तुम्ही लोक फार तर्कशास्त्र शिकवणारे उलट्या कोलांट्या मारता, आधी तुम्ही मारली म्हणून आम्हाला मारावी लागली. आम्ही या शिकलो नाही. अरे उत्तर देता येत नाही, तो असं काय उद्याशी करता. साधी गोष्ट आहे, अगदी साधी. म्हणजे किती तुम्ही स्त्री किंवा पुरुष आहात, अगदी साधं बघा. तुमचं जर मूल होण्यात पहिला नंबर असला तुमचं प्रारब्ध वेगळं. त्या मुलीला खालच्या सगळ्या त्या लेंडाराला सांभाळावं लागतं, नाही का, दादागिरी करावी लागते, नाही का. मग त्यापेक्षा तुम्ही सगळं धाकटं झालं असलं, त्या म्हणतात ना आई बाबाचं प्रेम जास्त आहे धाकट्याच्यावर, नाही का. याला तुम्ही जबाबदार आहात का सांगा. अहो असं मी पाहिलेलं आहे की 3 मुली, तर पहिल्या मुलीचं लग्न झालं तेव्हा हे क्लार्क होते साधे पोलीस ऑफिस मध्ये. तेव्हा हुंडा बिंडा 200 का 300 रुपये दिला, प्रपंच चांगला झाला. पण ते दुसरी शेवटची मुलगी झाली तेव्हा हे ऑफिसमध्ये झाले.
मग हुंडा 2000 आणि 3000 काहीतरी दिला. जन्मभर ती मोठी म्हणत होते, मला काय दिलं तुम्ही, मला काय दिलं. 4-5 पोरं झाली, त्यांची लग्न झाली, तरी मला काय दिलं राहत. बघा मनुष्य स्वभाव कसा आहे. तर काय उत्तर काय आहे बाई, तू पहिल्यांदा आलीस का जन्माला, याला काय उत्तर आहे का. कसं सांगा मला तुम्ही. म्हणून म्हणलं की हे जग सगळं प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला सांगतो, खऱ्या माणसाला, याला इंग्लिशमध्ये ब्लाइंड वॉल असं म्हणतात. तुम्ही एक गल्लीत चाललात आणि पुढे भिंत आली की थांबलं, तुमचं प्रगती थांबलंच. तसं तुम्ही विश्वाबद्दल विचार करू लागलात की अशी थोडी पुढे गेल्यावर संपलं, आता नाही बा. अहो साधी गोष्ट आहे. तुम्ही रोज रात्री निसता आणि सकाळी उठता, झोप कशी लागते आपल्याला कळत नाही, जाग कशी येते कळत नाही. मग साध्या रोजच्या अनुभवाचं अन्नपचन होतं कसं हे कळत नाही. तर मग विश्वाच्या खटपटीसह विचार करताना कसं करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये फायनॅलिटी नाही, शेवट पण नाही. असं असेल बा, असं असेल बा, हा पर्याय राहणारच. बरं, मग तैसे समविषमासनेनो कैसे वायाची चराचर रचे पाहता प्रसवती या योनींचे लक्ष दिसेल. हा जो विस्तार सगळा पाहिला तर लक्षावधी योनी म्हणजे प्रकार विस्तार याचे. तुम्ही एखादं झुऑलॉजी बायोलॉजीचं पुस्तक बघा, काय त्या प्राण्यांचे प्रकार असतात त्यांचं, आणि प्रत्येकाला आपापलं जीवन असतं बरं का. ही मोठी गंमत आहे. त्याच्या परी त्याचं जीवन असतं, त्याला देहभोग असतात, सुखाचे भोग असतात त्या प्राण्याला किंवा किड्याला सुद्धा. हे कसं काय असतं मला सांगा, आश्चर्य वाटतं माणसाला. मग ये रे जीवभावाची पावलीये करता सर्वदान करूये पाहिजे कवणे आगविये तेव्हा मूळ येते शून्य. मनुष्य या सगळ्याचा जो प्रकार पाहायला गेला त्याचं मूळ कळत नाही, माणसाला शून्यता येते, त्याची बुद्धी थांबून जाते. आपण एक लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो की कांट म्हणून जो मोठा हा झाला जर्मन तत्वज्ञ, त्याने असं स्पष्ट सांगितलेलं आहे माणसाची बुद्धी काय करते तर स्वतःच्या मर्यादा ओळखणं हे बुद्धीचं काम आहे, केवळ माझ्या पलीकडचं आहे, आणि ते इथे अनुभवलं येतं. काय तुम्ही विचार करणार याच्यामध्ये. बर, मग म्हणाले म्हणून करता मुद्दल न दिसे आणि शेखी कारणही नसे माझी कार्याची अपैसे वाढवची लागे. आता ज्ञानेश्वर महाराजची खूपी सांगतो आपल्याला, हे सांगितलं थोडक्यात. आणि एकदम मग आपण ज्याला अनुभवशास्त्र म्हणतो, अध्यात्मशास्त्र म्हणतो, तिथपर्यंत येतात. इट्स एन इंटेलेक्च्युअल जम्प. खरं त्याचा संबंध नाही काही, पण हे शून्यातून सगळं आलं, ते मोजता येत नाही, ते कल्पनेच्या बाहेर आहे, एक ओंकार माये आमकाय तमकाय सगळे सांगितल्यावर म्हणतात. अहो पण हे सगळे चालताना करता कुठे दिसतो का बघा. म्हणून करता मुद्द्याला दिसे, मुळातच करता दिसत नाही आणि शेखी कारणही नसे. अरे याला कारण काय बाबा, तू का निर्माण केलंस, कोणाला विचारणार तुम्ही. समजा तुम्हाला एखादं दुःख आलं तर असं म्हणतो माझ्या वाटेला आहे का, पण कोणाला म्हणतोस तू, नाही का, ऐकणार पाहिजे ना कोणी, नाही का. तर करता दिसत नाही, कारण दिसत नाही, माझी कार्याची अपैसे वाढवची लागे. अरे कार्य मात्र दिसतंय, नाही का. म्हणून हे विश्व म्हणजे एक गौड बंगाल आहे, आणि ते जर माणसाला पटलं आश्चर्यवत पश्यती कष्टी देना. प्लेटो म्हणाला ते खरं आहे, फिलॉसॉफी बिगिन्स इन वंडर. इथे तर सांगितलेलं आहे. काही माणसं काय आहे, काय चाललंय. मी एक तुला साधा प्रश्न विचारतो. आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या बरोबर अनेक स्त्री पुरुष जन्माला येतात, वर्ष 2 वर्ष मागे पुढे. त्यांना आपण समकालीन म्हणतो, कॉन्टेम्पररीज. शॉचं एक पुस्तकच आहे माय कॉन्टेम्पररीज म्हणून. त्या काळचे पुष्कळसे मोठे लोक त्यांनी हे केलेले आहे बरं का. खरं तुम्ही असं विचारा, तुम्ही शाळेत जाता तेव्हा त्या शाळेमध्ये मुलं मुली माझ्या बरोबर का, त्यांचं पुढे प्रारंभ किती निराळं असतं त्या मुलांचं आणि मुलींचं, नाही का. हे का असं का म्हणतात, याला उत्तर आहे का काही, काय उत्तर देणार तुम्ही. म्हणजे कार्य दिसतंय पण करता दिसत नाही आणि कारणही दिसत नाही, आणि नुसतं कार्य दिसल्यामुळे कार्याचा पत्ता लागत नाही, कार्याचं समाधान होत नाही. त्यामुळे विश्व म्हणजे गूढ आहे म्हणून याला गूढवाद म्हणतात. काय उत्तर आहे. सत्पुरुषाची गाठ पडणं, एखाद्यावरती कृपा होणं, एखाद्यावरती न होणं, सत्पुरुषाचं अधिष्ठान ज्या घरात आहे त्या घरात जन्म येणं, ती परंपरा लाभणं, ही काही सामान्य गोष्ट आहे. असं का, याला उत्तर नाही. मानवी बुद्धी शांत होते, नाही याला उत्तर नाही. काय सांगायचं, नाही का.
काय की आठवड्यामध्ये मला एक गृहस्थ भेटले 65 वर्षाचे. ते म्हणले काय सांगू आपल्याला, माझ्यावरती म्हणले पांडुरंगाची खरी कृपा आहे. 3 पिढ्या त्यांच्या घरात वारी आहे बरं का. तेव्हा म्हणले तुमच्यावर कृपा झाली म्हणजे काय, तर म्हणले मी फर्ग्युसन कॉलेजचा फिलॉसॉफी घेऊन झालेला विद्यार्थी, NG दामल्यांचा विद्यार्थी म्हणाले मी बरं का. तेव्हा म्हणजे सरळ आहे वारी बिरींचा झोट आहे काय बरं का, काही नाही. आणि मामा दांडेकरांशी संबंध आला. आल्यानंतर ते काय म्हणाले, तू आता MA ला बसतोस आहेस, ये म्हणाले निरूपणाला. इथे श्रावण मासाला ते यायचे तेव्हा ते ऐकायला जायचं. तू आज जो मी बदललो म्हणला तो काही बोलायची सोय नाही बरं का. म्हणलं मग बदललं कसे तुम्ही, तेव्हा तो काय म्हणाला, अहो म्हणलं कारण काही सांगता येत नाही, शेवटी पांढऱ्यांची कृपा म्हणायची झालं म्हणाले. काय नाही किती विश्व गूढ आहे मला सांगा, की माझ्या जीवनात ही माणसं काय यावी, ही बहीण भाऊ मास्तर अमके तमके काय यावे नाही का. आणि तुम्हाला माहिती आहे ना की एक सिनेमा आहे बघा, गुड बाय मिस्टर चिप्स म्हणून बरं का. ते कधी रेडिओ दाखवतात, मी तो पाहिलेला आहे, जुना आहे. एका मास्तराची कहाणी आहे, प्रायमरी मास्तरची. त्याच्या हाताखालून पुढे मोठे मोठे लोक झाले. तर त्या माणसाला म्हणजे हे विद्यार्थी त्याच्या हाताखाली शिकून गेले, केवढं हे आहे बरं. काय शिकवलं असणार शिकून नाही का, लिहायला वाचायला हे शिकवलं असणार ना, पण हाच मास्तर का, त्याचा एवढा परिणाम का. बरी झाली मला आठवण, एकदा डॉक्टर आंबेडकरांनी मला एक सर्टिफिकेट दाखवलं फ्रेम केलेलं. त्यांना मी ते शिकवायला जात असे बुद्धिझम तेव्हा फिलॉसॉफीचे प्रोफेसर आम्ही म्हणून. तर ते असं मोडीमध्ये लिहिलेलं सर्टिफिकेट बरं का, पत्र होतं सर्टिफिकेट नाही. ते जेव्हा साताऱ्याला होते तेव्हा प्रायमरी मध्ये असताना एक मास्तर होते, साधं हे आपलं मराठी शिकवणारे मास्तर. हे जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्सला यांना बोलावून आलं तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी यांना पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र त्यांनी फ्रेम बीम करून जवळ ठेवलं. तर मी म्हणलं डॉक्टर हे एवढं काय महत्व आहे. अरे म्हणाले मला बनवलं असेल तर त्यांनी तयार केला. म्हणलं असं काय करता, हा काय असेल मला सांगा, हा योग काय आहे, याला काही उत्तर आहे का. त्याच्या हाताखाली आणखी लोक असतील, याला उत्तर आहे का काही मला सांगा, काय सांगाल तुम्ही याला नाही का. जीवन हे असं आहे. म्हणून ज्या घरात ज्याचे वंशी कुलधर्म राम सेवा, त्याचे वंशी जन्म दे गामच देवा आहे ना. ज्याची वाणी रंगली राम नामी, त्याशी संवाद घडो स्वामी. हे उद्धवचित ज्ञानाने उगीच का म्हटलेलं आहे. तो संस्कार येतो ना मनावर, असं काय करता, याला उत्तर नाही हे मला सांगायचं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ऐसे करते नवीन गोचरू, अव्यक्त हा आकारू, निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. काय सुरेख आहे. करता दिसत नाही होय ना, कर्म फक्त दिसत, कारण दिसत नाही, कार्य दिसत. ऐसे करते रोज म्हणजे करीत तो करतो आहे, पण तो करतो ते दिसत नाही आणि दिसतो माणसाला. ते अव्यक्त असून असं व्यक्तामध्ये दिसतं, त्याला कर्म असं म्हणतात. कर्माची थोडी सांगतो आपल्याला. कर्म म्हणजे हालचाल. परमात्मा जिवंत आहे, त्याच्यामध्ये हालचाल असलीच पाहिजे. ते स्फुरण आहे, सारखं स्फुरण. याला माणसाच्या मनाला वृत्ती असं म्हणतात. आपण स्वस्त बसा आणि काय चालतं पहा, हा विचार आला, ही भावना आली, हा द्वेष आला, हा मत्सर आला, अमकं आलं तमकं आलं, सगळं येऊन जातं. काय हो आमच्या लहानपणी आम्हाला कोणी चांगलं म्हणलंच नाही. अरे आमच्या आता काय करतोस ते लोक नाही का, पण ते येणार काय विचारू नका, सारखं चाललंय. चौपाटीवर मुंबईचं गटार सोडलेलं आहे. चौपाटीवर इथलं मला माहित नाही, ते मुंबईचं गटार कधी थांबलंय का. तसं आपलं मन आहे, क्षमा करा माझ्या उभे मोठी काढत काय जरूर आहे त्याच नाही का. तर कर्म म्हणजे हालचाल. कर्म तुम्ही म्हटलं ना त्याला दिशा आली, हेतू आला, हालचाल आली. तेव्हा या विश्वामध्ये बाकीचं जाऊ द्या, आपली पृथ्वी घेऊ. आणि या पृथ्वीवर किती माणसं येऊन गेली, आज आहेत, पुढचं जाऊ द्या, पण होऊन गेले नाहीत. या सर्वांनी कर्म केलं, ते कर्म वाया गेलंय का. किती साठलेलं सगळीकडे कर्म कर्म कर्म, याला कर्मभूमीच म्हणतात होय ना. त्या कर्मामध्ये माझाही अर्थ आहेच. मी अनेक जन्म घेतले आणि ते कर्म केलेलीच आहेत. कायदा असा आहे की जे कर्म केले ते बरोबर साठवलेलं आहे आणि ते बरोबर घेऊन येतो. ते कर्म जे आहे त्याला संचित म्हणतात. साठवलं, संचित म्हणजे साठवलेलं आहे. त्यातलं जे फलोन्मुख झालेलं आहे तो हा देह आहे.
त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि आज सुरुवात करून ठेवतो 1 मिनिट की प्रारब्धाच्या पार मर्यादा आहे 5. मोठे मोठे झाले तरी त्यांना तोडता येत नाही. परमात्मा जरी झालं तरी मोडता आलं नाही, कारण देह घेतलाय. त्या पहिल्या म्हणजे कुठे केव्हा जन्म व्हायचा, पुरुष किंवा स्त्री म्हणून, पहिली मर्यादा. बाई होऊन पुरुषासारखे वागा, पुरुष होऊन बालगंधर्वासारखे बाईपणा करा. पुरुष किंवा बाई म्हणूनच जन्माला येणार. तसंच मृत्यू सुद्धा असा खेचला जातो माणूस. काही नाही, वेळ आली की ओवी ध्यानात ठेवा समर्थांची. मी जरा जोराने सांगतोय कारण आपल्याला काही 100 वर्ष जगायचं नाही. सरता संचिताचे शेष, प्रारब्ध संपलं. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. संपलं की संपलं, भरता न भरता निमिष जाऊ लागे. निमिष म्हणजे मिनिट. हा म्हणतात चालला काय, 10 डॉक्टर आणखी काही करा. हा मृत्यू, ती जागा, ते सगळं ठरलेलं. आमच्याला भेटायला जाऊ, आमचं काय करायचंय, नाही जाऊ म्हणलं की तू तिथेच मरायचं लेखाचं, कारण ते ठरलेलं आहे. जन्म आणि मृत्यू 3 गोष्टी आहेत, 5 गोष्टी आहेत, त्यापैकी 3 तिसरी. आपले रक्ताचे नातेवाईक ठरलेले. नवरा कोण असावं, बायको कोण असावे, पोरं काय असावे, ते पोटे चांगले असावे कसे असावे, ठरलेले. कारण वसूल करायला आलेले असतात ना. तेवढं वसुली झाली की चालले. मग कोणी अमेरिकेला जाईल, कोणी आफ्रिकेला जाईल, कुठे का जाईन लेखाचा, पण वसुली संपली. तुम्हीच या तिकडे म्हणे. अरे तिकडे काय या. म्हणून रक्ताचे नातेवाईक. चौथा असेल तर पैसा. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान, तुकाराम पाणी. म्हणून तुका करीना बोभाट. प्रारब्धेची भोगी असल्यामुळे हा बोभाटा करीत नाही, तक्रार करीत नाही तुकाराम, कारण प्रारब्धाचा खेळ आहे. म्हणून पैसा जो मिळायचा आणि देहाचं सुख दुःख ठरलेलं. तुम्ही इतके लोक इथे मुंबईमध्ये, आज तुम्हाला खोकला का होतो, अरे बाबा तू हा आहे ना, योग आहे तुझा, नाही का, त्याला कारण काही दाखवा. पण या 5 गोष्टी, जन्म, मृत्यू, रक्ताचे नातेवाईक, पैसा आणि मान सन्मान, देहाचे सुखभोग, हे ठरलेले आहेत. ते पुढच्या रविवारी जास्त विस्तार. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, सीता राम.